लेकिन फिर भी कहा गया बड़े भाग मानुष तन पावा, टॉप ऑफ द क्रिएशन. सर्व जन्मांच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, यहाँ पर उत्तम कृति में रचली नाही, कहा तो है. लेकिन थोड़ा गौर करना होगा इन पंक्तियों के ऊपर. एक मनुष्य जन्म को महत्ता क्यों दी गई? क्योंकि इसलिए इसी जन्म को अधिकार है उस मूल की प्राप्ति करना, ईश्वर की प्राप्ति करना, विट्ठल की प्राप्ति करना, परमात्मा की प्राप्ति करना. अनेक नामों से हम एक ही ईश्वर का उच्चारण करते हैं. और अगर ये कर्म मैंने नहीं किया तो फिर वो भोग जन्म फिर से लिखे हुए हैं. गुरबाणी में फिर कहते हैं कि अगर ये मौका खो दिया, हे इंसान, अंतिम क्षणों में तेरा जो ध्यान जाएगा ना, वो जन्म मिलेगा. फिर वहां तेरी धन दौलत कुछ काम नहीं आएगी, वो उपलब्धियां, मान, प्रतिष्ठा कुछ भी काम नहीं आएगी. तेरा जहां ध्यान गया वो जन्म मिल गया. इसलिए समय रहते संत महात्मा गुरु पीर पैगंबर जगाने आते हैं कि इंसान जाग जा, तू उस मूल कदम की और कदम बढ़ा ले. मूल कदम यही है साथ संगत जी. मैंने सोचना होगा कि मेरा शरीर कैसे चल रहा है. कल भी ये बात दास रख रहा था. हु इज द ड्राइवर ऑफ दिस बॉडी? उस ड्राइवर का क्या होगा? शरीर को अग्नि में जला दिया हमने, लेकिन इस शरीर के अंदर जो वास कर रही आत्मा है, उसका क्या होगा? वो कहाँ जाएगी? उससे भी तो अपना निज धाम चाहिए. और उसका निज धाम है जहाँ से ये उगम हुई है. आत्मा शब्द आया है परमात्मा, उगम भी परमात्मा है उसका. जब तक उस परमात्मा को मैं जान नहीं लेता, देख नहीं लेता, इन आंखों से अनुभव नहीं कर लेता, तब तक कहते इस आत्मा को मोक्ष मुक्ति नहीं नहीं नहीं. जानना होगा उस परमात्मा को. और यही एक संदेश यहाँ दिया जा रहा है. परिवार ने भी एक निमित्त साधा, क्यों नहीं ये संदेश जन जन तक पहुँचे, ताकि जो सुख मैंने प्राप्त किया है, हमने प्राप्त किया है, वो सुख औरों को भी प्राप्त हो. कल भी साथ संगत भी विशाल रहमत मिली. हमारे आदरणीय महात्मा जनार्दन पाटिल जी जोनल इंचार्ज, आज भी हम रहमत आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं. और कल भी इतवार के दिन भवन कर विशाल रूप में संगत है, इनके ही पावन सानिध्य में होगी. तो आप सभी ने वहाँ भी जरूर जरूर दर्शन देना है. यही प्रार्थना है, यही निवेदन है. प्रेम से कहना जी. दान निरंकार. सुंदर प्रकारे हा नरदेह प्राप्त झालेला आहे. साधसंगजी असाच नरदेह साधसंगजी आज आमच्या दरम्यान ह्या बालिकेला साधसंगजी कन्या रूपाने साधसंगजी शरीर प्राप्त झालेलं आहे. साधसंगजी ज्या देवाने ही सर्व कृती केलेली आहे, ज्या परमात्म्याने साधसंगजी विश्व रचना केलेली आहे, ज्या देवाने तिन्ही लोक निर्माण केलेले आहेत, त्या देवाची ओळख करून देण्यासाठी या धरतीवरती तोच परमपिता परमात्मा या धरतीवरती पुन्हा पुन्हा अवतार घेतोय. आणि आज सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज या नावारूपाने साधसंगजी अवतार झालेला आहे. आणि या पूर्ण सद्गुरूने आम्हाला सर्वांना देवाची ओळख करून दिली, देव दाखवला. आम्हाला 3 कर्माची भक्ती दिलेली आहे, ती म्हणजे सेवा, सत्संग आणि सिमरन. आणि त्याच बरोबर 5 प्राणाची बाजी साधसंगजी आम्हाला समजवलेली आहे की आज साधसंगजी माणसाने या धरतीवरती कसं राहावं, कसं जगावं, कसं बोलावं, मी म्हणजे कोण, माणसाला साधसंगजी हा सर्व उपदेश ह्या सत्संग मधून करून दिला जातोय. आणि अशाच प्रकारे साधसंगजी एकदा या धरतीवरती जसं राजे महाराजे खूप होऊन गेले आणि आजचे राजे सुद्धा आमचे नाना आहेत. साधसंगजी भावुक झालेले आहेत साधसंगजी. आणि त्यांना काय करू आणि कसं करू ह्या विचारामध्ये साधसंगजी त्यांनी हे कार्य पुढे संपन्न नेण्याचा प्रयास केलेला आहे. आणि साधसंगजी हे सर्व कार्य संपन्न होत आहे, कारण बालिकेचं नामकरण झालेलं आहे, परिवाराने सर्वांनी आशीर्वाद घेतलेला आहे.
आणि साधसंगाची ठीक अशाच प्रकारे एकदा या धर्तीवरती अयोध्या नगरीचा राजा म्हणून साधसंगाची राजा दशरथ या धर्तीवरती राज्य करत होता आणि त्याला सुद्धा पुत्र किंवा साधसंगाची राजगादीला वारस पाहिजे होता. म्हणून त्या राजा दशरथाने एकदा साधसंगाची प्रथम एक लग्न झालं आणि त्यांना मुलगीच साधसंगाची पुन्हा त्या पत्नीला मुलं होत नाही म्हणून राजा दशरथाने दुसरं लग्न केलं आणि साधसंगाची तिलाही मुलं होत नाही आणि म्हणून त्याने तिसरं लग्न केलं. साधसंगाची अशा राजा दशरथाच्या 3 राण्या, परंतु संतान होत नाही. जे करायचे ते सर्व उपाय करून झाल्यानंतर देवधर्म केले, डॉक्टरी उपचार केले आणि संतान होत नाही म्हणून राजा दशरथ ब्रह्मज्ञानी राजा दशरथ ऋषी वशिष्ठ मुनी यांच्या चरणावरती गेले आणि राजा एकदम ऋषी मुनी वशिष्ठ मुनीच्या समोर उभे राहिले, हात जोडले, प्रार्थना करून सांगितलं की हे ऋषीवर्य, हे मुनिवर्य, हे पूर्ण सद्गुरु नाथा, की माझं शरीर आता जीर्ण होत चाललेलं आहे आणि राजगादीला वारस नाही आणि म्हणून तुम्ही आशीर्वाद द्यावा. आणि त्याच वेळेला साधसंगाची राजा दशरथांना वशिष्ठ मुनीने आशीर्वाद दिला, तथास्तु. आणि एवढं म्हटल्यानंतर साधसंगाची 3 राण्यांना दिवस गेले आणि साधसंगाची पहिलीला प्रभू रामचंद्र जन्माला आले. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी साधसंग जन्माला आले त्यावेळेला असाच राजा दशरथ अतिशय खुश झाले, प्रसन्न झाले आणि ज्या वेळेला दासी सांगायला आली की म्हणे राजन तुमच्या घरी राजकुमार आलेला आहे आणि लगेच राजाने काय केलं, दशरथाने आपल्या गळ्यामध्ये मोतीचा हार होता तो त्या दासीला बक्षीस दिला साधसंगाची. आणि आपण सर्वांनी पाहिलेलं आहे या ठिकाणी की आमचे नाना किती प्रसन्न होते. प्रत्येक मुखींचा त्यांनी असाच सत्कार केला. शोभतोय साधसंगाची त्यांना, कारण त्यांच्या जीवनामध्ये गुरु आलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गुरुला स्थान दिलेलं आहे की ज्याला आत्ताच महात्माने म्हटलेलं आहे की ओळखीला हरी साठवीला पोटी, मोक्ष त्याच्या घरी रिद्धी सिद्धी सहित. साधसंगाची आमच्या नानांच्या घरी त्यांनी देवाची ओळख करून घेतली आणि आज त्यांच्या घरी रिद्धी सिद्धी कार्यरत आहेत आणि साधसंगाची अजून त्यांच्याकडे प्रगती व्हावी. साधसंगाची दास सद्गुरु माताजीला अरदास प्रार्थना करतोय. आणि साधसंगाची अशा प्रकारे राजा दशरथ एकदम प्रसन्न झाले आणि साधसंगाची थोड्या कालांतराने साधसंगाची लक्ष्मणाचा जन्म झाला. दुसरी राणीला साधसंगाची प्रसूत झाल्यानंतर दासी सांगायला आल्या की राजन तुमच्या घरी आपल्या घरी राजकुमार आलेला आहे आणि पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. पुन्हा त्या राजाने दशरथाने आपल्या गळ्यातला एक दुसरा हार काढला मोत्याचा आणि त्या दासींना साधसंगाची बक्षीस दिलं. साधसंगाची थोड्या कालांतराने त्यांच्या घरी साधसंगाची भरत आणि शत्रुघ्न जुडवे बाल साधसंग जन्माला आले आणि त्याच वेळेला साधसंगाची पुन्हा त्या दासी सांगायला आल्या राजा दशरथाला आणि राजा दशरथाने साधसंगाची पुन्हा त्यांना तसंच आपल्या गळ्यातली वरमाला जे साधसंगाचे हार होते मोत्याचे ते त्या दासींना बक्षीस दिले. साधसंगाची हे काय आमच्यासाठी नवीन नाही आहे आणि याची आठवण आम्हाला सर्वांना असली पाहिजे की राजा दशरथांना सर्व कार्य होऊन गेलं. साधसंगाची त्यांनी सर्व उपाय करून झाल्यानंतर त्यांना गुरुची आठवण आली की सद्गुरु शिवाय जीवनामध्ये किंवा साधसंगाची या संसारामध्ये आशीर्वाद देण्यासारखी दुसरी कोणी शक्ती नाही आहे. आणि म्हणून त्याने वशिष्ठ मुनीकडे जी प्रार्थना केली, मला हेच सांगायचं आहे की या संसारामध्ये कोणी आशीर्वाद दिला असेल तर ते पूर्ण सद्गुरूने साधू संत ऋषी मुनीने आशीर्वाद दिलेला आहे. दगडाने कधीच कोणाला आशीर्वाद दिलेला नाही आहे, फोटोने कधीच कोणाला आशीर्वाद दिलेला नाही आहे. साधसंगाची आज माझी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज जो कोणी येतात त्यांना लगेच देवाची ओळख करून देतात, आशीर्वाद देतात. जी मनोकामना आहे ती साधसंगाची त्यांची पूर्ण होतोय. आणि अशा प्रकारे या धर्तीवरती
तिन्ही लोकांचा जो मालक, ज्याला आम्ही म्हणतोय की सात संगत तीन लोक नौ खंड में, गुरु से बड़ा ना कोई, करता करे ना कर सके पर गुरु करे सो होय. सात संगत तीन लोकांमध्ये कोणी काही करू शकत नाही. आणि हा आमच्याकडे मोठा हवाला आहे की राजा दशरथ आणि त्यांच्या तिन्ही राण्या आणि त्यांच्या घरी जन्माला आलेले 4 राजकुमार. सात संगत बघा की या धरतीचा पुन्हा एक इतिहास घडलेला आहे. सात संगत तो असाच की सात संगत नाना आमचे हुशार आहेत, ज्ञानी आहेत. सात संगत सर्व गुण संपन्न आहेत. कारण एकदा जीवनामध्ये सद्गुरू आला की सात संगत तो माणूस कोणी साधारण माणूस राहत नाही. मग तो सात संगत कसाही असू दे, की ज्याला सात संगत उपमा दिलेली आहे की सात संगत ज्यासाठी जन्माला आम्ही आलेले आहोत तो जन्म आमचा सफल होतोय. आणि सात संगत दासने काल पण तेच सांगितलेलं आहे की आमचा या धर्तीवरती जन्म झालेला आहे. ह्याचं नेमकं मोठं कारण काय असेल तर सात संगत जन्माला आलेल्या माणसाने, त्याने त्या देवाने जन्माला घातलेला आहे त्याची आधी ओळख केली पाहिजे. आणि मग जशा प्रकारे सात संगत तरीच जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे. सात संगत अशा प्रकारे ह्या बालिकेला सात संगत वरदान सुद्धा आहे की ही बालिका सुद्धा सत्संगमध्ये येईल, सत्संगमध्ये येऊन सद्गुरूची सेवक बनून राहील, खूप सुंदर प्रकारे सेवा करेल. ही बालिका शिकून विद्वान होईल, विद्वान झाल्यानंतर कुलाचं नाव रोशन करेल. आणि सात संगत माता पिता बरोबर सात संगत संबंध कुलाचं नाव रोशन करेल. असं सात संगत दास सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना प्रार्थना करतोय. कारण सात संगत पुढचा इतिहास प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ह्यांचाही तोच इतिहास आहे पुढचा. की सात संगत जसे हे बालक दिवसेंदिवस वयाने वाढत गेले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आणि सात संगत ते वयाने जसे वाढत गेले आणि सात संगत त्यांना थोडी सुदबुद यायला लागली. मग त्याच वेळेला राजा दशरथांनी विचार केला की हे 4ही बालक आहेत की राजपाट यांना चालवायचा आहे. आणि राजपाट चालवायचा असला म्हणजे साम दाम दंड भेद ह्याच्या बरोबर की सात संगत करुणा, वैराग्य, दया, क्षमा, शांती, विवेक हे सर्व गुण संपन्न झालं पाहिजे. आणि यासाठी राजा दशरथाने ह्या 4ही बालकांना रथामध्ये बसवलं आणि वशिष्ठ मुनीकडे पाठवून दिलं. आणि त्यांना समज दिली की तुम्ही राजा गुरु वशिष्ठाकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडनं 14 विद्या पारंगत व्हायचं आहे. 14 विद्या पारंगत झाल्यानंतर तुम्ही ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यायची आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त होईल त्याच वेळेला तुम्ही पुन्हा राजवाड्यामध्ये यायचं आहे. सात संगत दिवसेंदिवस सात संगत हे 4ही बालक, सात संगत 4ही राजकुमार ऋषी वशिष्ठ मुनीकडे रोज सेवा करत राहिले, रोज विद्या प्राप्त करत राहिले. असं करता करता 12 वर्ष झाली. आणि 12 वर्षामध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांना 14 विद्या पारंगत झाल्यानंतर वशिष्ठ मुनीने त्यांना पाठवून दिलं की म्हणे आता तुम्ही अयोध्या नगरीमध्ये परत जा. आणि त्या अयोध्या नगरीमध्ये तुम्ही जाऊन तिथे तुम्ही आपला कार्य, राजपाट जे काही करायचं असेल ते सर्व सांभाळू शकता. आणि सात संगत 4ही बालकांना पाठवून दिलं. आणि ज्या वेळेला 4ही बालक ज्या ठिकाणी गेलेले आहेत अयोध्या नगरीमध्ये, कोणीतरी निरोप दिला राजा दशरथांना सात संगत सेवकाने की 4ही बालक, 4ही राजकुमार पुन्हा अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत. आणि त्याच वेळेला राजा दशरथांनी विचार केला की यांची विद्या किती प्राप्त झालेली आहे, किती यांचं शिक्षण झालेलं आहे ते हे तरी तपासून पाहावं. आणि ब्रह्मविद्या ही सर्व विद्येची राजा आहे, ही सुद्धा यांना प्राप्त झाले आहे का हे तपासण्यासाठी प्रभू सात संगत राजा दशरथाने सात संगत 4ही बालकांना बोलवलं. दरवाजाच्या बाहेर 4ही बालक येऊन उभी राहिलेले आहेत. आणि राजा दशरथाने आवाज दिलेला आहे, म्हणे हे राम तू इकडे ये. राम त्यांच्या जवळ गेल्यानंतर राजा दशरथ विचारतात की तूच का रे राम. तेव्हा प्रभू रामचंद्रजी म्हणतात, होय तात मीच राम आहे. आणि त्याच वेळेला त्याला सांगितलं की तू बाजूला उभा राहा. मग राजा दशरथाने लक्ष्मणाला आवाज दिला की लक्ष्मण तू इकडे ये. लक्ष्मण त्यांच्या जवळ गेल्यानंतर
त्यात दशरथ राजाने विचारलं की लक्ष्मण तूच का रे लक्ष्मण? तेव्हा तो लक्ष्मण सांगतो, होय तात मीच लक्ष्मण आहे. मग तोच प्रश्न, तेच सासंगजी शब्द भरत आणि शत्रुघ्न यांनाही विचारल्यानंतर राजा दशरथ ब्रह्मज्ञानी त्याने समजून घेतलं की यांना 14 विद्या प्राप्त झालेले आहेत, पण यांना ब्रह्मविद्या प्राप्त झालेली नाही आहे. कारण ब्रह्मविद्या ही सर्व विद्येची राजा आहे. या संसारामध्ये अनेक विद्या आहेत, परंतु त्या विद्येचे सर्व विद्येची राजा ही ब्रह्मविद्या आहे आणि ही काही ह्यांना प्राप्त झालेली नाही आहे. पुन्हा त्याने आपल्या सेवकाला राजा दशरथाने आवाज दिला की 4 बालकांना तुम्ही पुन्हा रथामध्ये बसवा आणि ह्यांना नेऊन वशिष्ठ मुनीच्या आश्रमामध्ये यांना सोडून या. सातशेकची 4 बालक यांना पुन्हा रथामध्ये बसवलं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना आणि नेऊन वशिष्ठ मुनीच्या आश्रमामध्ये जवळ सोडलं आणि रथ निघून आलेला आहे. 4 बालक एकामेकाच्या चेहऱ्याकडे पाहत आहेत आणि सातशेकची चेहऱ्यावरती बेचैनी आहे. आणि हे पाहिल्यानंतर सातशेकजी प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न वशिष्ठ मुनीच्या आश्रमाच्या दरवाजाजवळ गेले आणि दरवाजाजवळ उभे राहिले. दरवाजाला आतून कडी लावली होती आणि आतमध्ये ऋषी आणि ऋषी पत्नी दोघांमध्ये संवाद सुरू आहे, दोघांची बातचीत सुरू आहे. सासंगजी थोडा वेळ उभा राहिल्यानंतर प्रभू रामचंद्रजीने तो दरवाजा थोडासा खटखटवला, हलवला दरवाजा. आतून आवाज येतोय. वशिष्ठ मुनीने आवाज दिला की म्हणे कोण आहे? तेव्हा प्रभू रामचंद्रजी म्हणतात की गुरुदेव मी कोण आहे हेच उत्तर प्राप्त करण्यासाठी पुन्हा तुमच्या दरवाजामध्ये आलेला आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर वशिष्ठ मुनी उठले, दरवाजा उघडला, 4 बालकांना आतमध्ये घेतलं, समोर 4 बालकांना बसायला सांगितलं. वशिष्ठ मुनी समोर सर्वांच्या चेहऱ्याकडे न्याहाळतात आणि पाहतात. तेवढ्यामध्ये वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रजींना रामाला विचारतात की तुझ्या चेहऱ्यावरती ही बेचैनी का आहे? आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रजी म्हणतात की गुरुदेव 14 विद्या पारंगत होण्यासाठी 12 वर्ष तुमच्याकडे खटपट केली, तुमच्या घरी शेण सारवण केलं, गायी चरायला नेल्या, जंगलामधून सुकी लाकडं घेऊन आलो आणि घरामधलं जे साफसफाई करायचे सर्व काम करता करता 12 वर्ष निघून गेली आणि या 12 वर्षामध्ये 14 विद्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि याच्या पुढे जाऊन ब्रह्मविद्या ही सर्व विद्येची राजा आहे. म्हणे गुरुदेव अजून किती खटपट करावी लागेल, किती प्रयास करायला लागेल, किती वर्ष अजून आमची जातील? गुरुदेव हसले आणि गुरुदेव हसल्यानंतर खाली एक फूल पडलं होतं. ते फूल हातामध्ये गुरु वशिष्ठ मुनीने उचललं आणि हातामध्ये ठेवलं. हातामध्ये ठेवून वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रजी लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना म्हणतात की हे राम, हे फूल चुरगळायला जितका वेळ लागेल ब्रह्म साक्षात्काराला तितकाही वेळ लागत नाही. म्हणजे गुरु नाही, नाशिवंत गुरु आहे भगवंत. सातसंगजी अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजी यांना हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आज समयाच्या सद्गुरू निरंकारी सत्संग आहे. ह्या निरंकारी मिशन मध्ये तेच ब्रह्मज्ञान दिलं जाते की जे वशिष्ठ मुनीने प्रभू रामचंद्रजी यांना हे ब्रह्मज्ञान दिलं होतं. तेच ब्रह्मज्ञान आज समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि सातसंगजी हे ब्रह्मज्ञान देतात. आणि या संबंध नाशिक नगरामध्ये आमचे संयोजक महात्मा गुलाब पंचवानी यांना गुरुने आज्ञा दिलेली आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याची जो कोण जिज्ञासू येईल त्याला लगेच ब्रह्मज्ञान देऊ शकतो म्हणून त्यांना एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. तशाच प्रकारे आमचे तोकडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सातसंगजी त्यांनाही सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजाने आज्ञा दिलेली आहे, म्हणजे एक सर्टिफिकेट दिलेलं आहे की जो कोणी जिज्ञासू तुमच्याकडे येईल आणि जो कोणी सांगेल मला ब्रह्मज्ञान द्या, ब्रह्म म्हणजे देव, ज्ञान म्हणजे देवाची ओळख करून द्यायची, ही यांना ही सातसंगची आज्ञा दिलेली आहे. ज्याला सातसंगची म्हटलेलं आहे की गुरु ज्ञान देतात. सद्गुरू माणसाने का करावा तर सद्गुरू एक ज्ञान देतात. ऐका ज्ञानाचे लक्षण,
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ओळखावे आपणाशी आपण तया नाम बोली जे ज्ञान, ते ज्ञान गुरु देतात. ते सात्संगाची ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, जे मीराबाईला गुरु रोहिदासजीने जे एका क्षणामध्ये देवाची ओळख करून दिली. सात्संगाची आज या समाजामध्ये सात्संगाची माणसामध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे की देव म्हणजे काय. तर सात्संगाची जो तो आपल्या परीने देवाची भक्ती करतात, देवाची पूजा करतात, पण देवाची भक्ती शिकवणारा कोणीतरी ब्रह्मवेत्ता महात्मा जीवनामध्ये आला पाहिजे. जोपर्यंत ब्रह्मवेत्ता महात्मा जीवनामध्ये आला नाही तोपर्यंत देवाची ओळख होत नाही आणि देवाच्या भक्तीला सुरुवात होत नाही. सात्संगाची त्रिकाल सत्य आहे. याला सात्संगाची 4 वेद साक्षी आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अनेक उपनिषद, अनेक गुरुगीता आहेत, अनेक साधू संत महाराज महापुरुषांची अभंगवाणी आहे. ही ग्वाही देतात की देव असं एक स्वरूप आहे, भगवंत असं एक स्वरूप आहे की ते माणसाला आपल्या डोळ्याने दिसत नाही. सात्संगाची देव पाहण्यासाठीच माणसाला सद्गुरू करावा लागतोय. सात्संगाची या संसारामध्ये आज अनेक गुरु झालेले आहेत, परंतु सात्संगाची ब्रह्मवेत्ता महात्मा केवळ एकच असतो, ब्रह्मवेत्ता. सात्संगाची तो म्हणजे आज समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज. जशा प्रकारे कोणी तंत्र गुरु, कोणी विद्या गुरु, कोणी अविद्या गुरु, ऐसे गुरु घरोघरी आहेत आहे ते, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळाची. सात्संगाची हा ब्रह्मवेत्ता महात्मा, ब्रह्मज्ञानी सात्संगाची हे मोक्षाचं द्वार उघड करून देतात की सात्संगाची याच देही याच डोला भोगू मुक्तीचा सोला, असं हे मुक्तीचं द्वार सात्संगाची तेव्हा माणसाला उघडलं जाते की सात्संगाची एक अभंग पण असाच आहे की देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने 4 मुक्ती साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मित्रांनो, देवाचं दार आहे तरी कुठे? आज माणसं देवाच्या दारामधून जातात येतात, पण कोणीतरी सांगावं की मला 4 मुक्ती प्राप्त झालेली आहे. 4 नको 3 तरी मुक्ती प्राप्त झालेली पाहिजे. 2 तरी 1 तरी कोणीतरी सांगावं, विश्वासाने सांगावं की मला मुक्ती प्राप्त झालेली आहे. सात्संगाची मित्रांनो, आजचा माणूस देवाचं द्वारच चुकलेला आहे. देवाचं द्वार म्हणजे सद्गुरू. जो कोणी पूर्ण सद्गुरूकडे जातोय, सद्गुरू त्याला सद्गुरूला नमस्कार करतोय आणि सद्गुरू त्याला देवाच्या दारामधून आर पार करून देतात आणि त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. जीवनामध्ये आम्हाला हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. हा सात्संगाची खूप पैसे कमावा, खूप सात्संगाची धनदौलत प्राप्त करावी, बिल्डिंग बांधावी, बंगले बांधावे, परंतु सात्संगाची हे सर्व करून माणसाच्या जीवनाला सात्संगाची मुक्ती कधीच प्राप्त होत नाही. आणि ती मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर मित्रांनो, या निरंकारी सत्संग मध्ये या. तुम्हाला ताबडतोब सात्संगाची देव दाखवला जाईल, आत्मा परमात्म्याचं मिलन करून दिलं जाईल. सात्संगाची अशा प्रकारे हा उपदेश आहे. ही सात्संगाची या ठिकाणावरून दास बोलतोय म्हणजे सात्संगाची मी काय गुरु नाही आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज, माझं एवढं काम आहे की फोडीला भंडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. सात्संगाची हा सर्व माल जो आहे त्याचा धनी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आहेत. आणि म्हणून सात्संगाची माणसाने सर्वांना दास नम्र विनंती करतोय की ज्यांच्या कान पटलावरती हा आवाज जात असेल त्यांनी यावं, या ठिकाणी विचारावं, सांगावं की आम्हाला तुम्ही ते ब्रह्मज्ञान द्या, आमच्या आत्मा परमात्म्याचं मिलन करून द्या. थोड्या अवधीमध्ये ताबडतोब लगेच सात्संगाची देवाची ओळख करून दिली जाईल, देव दाखवला जाईल. सात्संगाची देव एकदा संत नामदेव महाराजांनी पाहिला. सात्संगाची त्याने गुरु केला. सात्संगाची नामदेव महाराजांनी विसोबा खेचर नावाच्या गुरुपासून देवाची ओळख करून घेतली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी बाबा चैतन्य नावाचा गुरु केला. त्या तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज सांगायला लागले की सद्गुरूने माझ्यावर उपकार केले, हरुषे भरले हृदय माझे, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल पाहिला मी निराकार. अरे मित्रांनो, देव निराकार आहे. देवाचा कुठला रंग नाही आहे, देवाचं कुठलं रूप नाही आहे, देवाचा वर्ण नाही आहे, देवाची छाया पडत नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्विकार निर्गुण तूच रघुराया.
म्हणजे देव निर्गुण आहे, निराकार आहे. आता एकदा देव पाहिल्यानंतर माणसाचं काम काय होतोय, राहतो काय बाकी? तर मग माणसाचं हे काम राहतोय की इथे बसलेले सर्वांचं काय काम करतात, तर आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पोषितो सकल जगाशी, तूच मोकलीला ऐसे नाही. ऐका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, परी सद्गुरु कृपे त्याचा नाश होई. सात्संगाची आजची माणसं जी आहेत हे प्रारब्धाचे भोग भोगतात आणि हे प्रारब्धाचे भोग भोगण्याचं भोग म्हणजे नेमकं काय, तर सात्संगाची आम्ही कुठे कुठे पाहतोय तर सात्संगाची लग्न झाल्यानंतर सात्संगाची काही वर्ष निघून जातात पण संतान होत नाही. सात्संगाची खूप देवधर्म केलं जातोय, खूप प्रयास केला जातोय, दान धर्म केला जातोय, पण संतान होत नाही सात्संगाची. कारण त्यांना त्यांच्या प्रारब्ध भयानक आहे आणि त्यांच्या नशिबामध्ये पुत्र नाही आहे. सात्संगाची अशा प्रकारे काही लोक आजारी आहेत, त्यांचा आजार संपत नाही, दुःखी आहेत. काही लोक असे पैशाला पैसा लागत नाही, खूप प्रयास करतात कारण त्याचं प्रारब्ध भयानक आहे. आणि सात्संगाची या ठिकाणी एकनाथ महाराजांचा उपदेश केलेला आहे की ऐका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, परी सद्गुरु कृपे त्याचा नाश होई. सद्गुरु केल्यानंतर प्रारब्धाचा सुद्धा नाश होतोय. एक मात्र साधन आहे, एक मात्र शक्ती आहे, ते म्हणजे सद्गुरु. पूर्ण सद्गुरुचं ब्रह्मज्ञान प्रारब्ध समाप्त करतोय. नाहीतर सात्संगाची आज आम्ही अनेक ठिकाणी असा आवाज देतोय, सात्संगाची ज्यांची विच्छा असतो तो येतोय, ज्यांची विच्छा नाही ते निघून जातात. पण निघून जाणाऱ्यांना सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलेला आहे. ते म्हणतात की कोण्या खाली आहे सांगा हा विठ्ठल, जर तुम्हा कोणा ठाऊ असेल तर, लागत असे पाया घेता लोटांगणी, मज कोणी देव दावी तया. की कोण्याखाली कुठे विठ्ठल आहे, कुठे देव आहे, तुम्ही तरी आम्हाला दाखवावा, तुम्ही तरी सांगावा, असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. आज मी पण तुम्हाला हा चॅलेंज करून हाच प्रश्न विचारतोय की जर तुम्हाला कोणाला देव माहित असेल तर तुम्ही तरी प्रगट करून दाखवावा, नाहीतर या आमच्या जवळ तुम्हाला ताबडतोब देवाची ओळख करून दिली जाईल. सात्संगाची पुढे महात्मा म्हणतात की कोण्याखाली आहे सांगा हा विठ्ठल, जर तुम्हा कोणा ठाऊ असेल तर, लागत असे पाया घेता लोटांगणी. अरे तुम्ही कोणी देव दाखवेल त्याच्या पायावर लोटांगण घाला, त्याचा दास बना, त्याचा सेवक बनून राहा, असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढच्या लाईन मध्ये असं पण म्हटलेलं आहे की कोण्याखाली आहे सांगा हा विठ्ठल, जर तुम्हा कोणा ठाऊ असेल तर, लागत असे पाया घेता लोटांगणी, मज कोणी देव दावी तया. सर्वस्व हा देह अर्पिन चरणी, मज कोणी देव दावी तया. सात्संगाची काय त्याने शब्द वापरलेला आहे की मी माझा देहा सगट, माझं घरदारा सगट मी त्याला अर्पण करेन, मला कोणी देव दाखवेल त्याला. सात्संगाची किती मोठी कल्पना, किती मोठे विचार जगद्गुरूचे आहेत. आणि पुढे महात्मा म्हणतात, तुका म्हणे झाली वश्य तोडा तोडी, तैसे जाती घडी आज देवा. देवाच्या नावाने टाल मृदुंग वाजवले जातात, भजन केलं जातोय, पण सात्संगाची देव काय प्राप्त होत नाही. कारण हाकामारी ज्याचे नावा त्याचे गावच नाही ठावा. जशा प्रकारे गायीची आणि वासराची ताटा तूट व्हावी, एका बाजूला गायी हंबरतोय, एका बाजूला वासरू हंबरतोय, का तर आई आणि वासराची ताटा तूट झालेली आहे. ठीक अशाच प्रकारे आज माणसाची आणि देवाची ताटा तूट झालेली आहे. आणि याची आठवण करून देण्यासाठी सात्संगाची आज निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची सत्संगचं आयोजन केलं जातोय. सात्संगाची जशा प्रकारे अनेक साधू संतांचे बोल आहेत, सात्संगाची बोलावं तेवढं शब्द कमीच आहेत. कारण देववालं कार्य जे आहे, देववाली वाणी आहे, ही कधी कमी पुरी होत नाही. सात्संगाची सात समुद्र का शाही करो, कागज सब लेखनी सब वन राई, धरती का कागज करो फिर भी लिखा न जाए. अशी सात्संगाची ही देवाची भक्ती आहे. तर दास अजून पुढे जात नाही. आणि सात्संगाची आमच्या नाना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची एक पदवी वाढलेली आहे, नाथ तुमच्या घरी सात्संगाची प्रगट झालेली आहे, लक्ष्मी आलेली आहे, सरस्वती तुमच्या घरी आलेली आहे, देवी रूपाने तुमच्या घरी आलेली आहे. आणि तुम्ही त्यांचा देवी रूपाने सांभाळ कराल
साधसंगची एवढी तुमच्यामध्ये पात्रता सुद्धा आहे आणि म्हणून नाना तुमचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्व परिवारांना देऊन दास सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांना अरदास विनंती करतोय की गुरुदेव तुम्ही 3 लोकाचे स्वामी आहात, तुम्ही समयाचे राजे महाराजे आहात, तुम्ही पैगंबर आहात, तुम्ही निरंकार परमपिता परमात्म्याचे साकार रूप आहात आणि तुम्हाला ही अरदास आहे की आमचे नानांचा भाव आजपर्यंत सात्विक भाव आहे, पुऱ्या परिवाराचा भाव सात्विक आहे, असा भाव त्या बालिकेमध्ये पण येऊ दे आणि हे सात्विक जीवन त्यांना जगू दे। साधसंगची सेवा सत्संग सिमरन नित्य नेम करत राहतील असं गुरुदेवांचा अरदास प्रार्थना करतोय की ह्या परिवाराला ते वरदान द्या आणि दास अजून पुढे न नेता एवढ्या शब्दांनी क्षमा मागतोय। प्रेमाने बोलूया धन्यवाद।